वेलकम बॅक एव्हरीवन. आज आहे डे 2. तर आता सकाळचे 5 वाजले. तर आम्ही 5 वाजता उठलो आहे. प्लॅन आहे की 6पर्यंत निघू. पण त्याआधी तुम्ही आमच्या Airbnbच्या बाहेरचा व्ह्यू बघा. सकाळी 5 वाजता सनराईज होत आहे. हे बघा, हे बघा मित्रांनो. काल एवढं मस्त सनसेट दिसलं आणि आज सकाळी सकाळी एवढं सुंदर सनराईज होतं आहे. अजून झालं नाही आहे, 5:20चा टाईम आहे. पण तरी हे व्ह्यू बघा. इथूनच होईल कदाचित सनराईज. सुंदर दिसतंय. Good morning. गुड मॉर्निंग एव्हरीवन. From day 2 of our trip. आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही कुठून निघालोय. तर आम्ही लँड झालेलो कॅलगरी एअरपोर्टला, जे की आहे अल्बर्टामध्ये. अल्बर्टा प्रोव्हिन्सचं नाव आहे. आणि आम्ही ऑन्टॅरिओमध्ये राहतो. तर आम्ही फ्लाईट घेऊन इथे आलो अल्बर्टामध्ये. आणि आता आम्ही आमची रोड ट्रिप स्टार्ट केली आहे. तर फर्स्ट डेस्टिनेशन आहे द मोस्ट ब्युटिफुल लेक. जिकडे मी तुम्हाला सांगते अजून एक फन फॅक्ट, तिकडे कोई मिल गयाची शूटिंग झालेली. कोई मिल गयाच ना, त्याच्यामध्ये मी मे बी बघू थोडंसं असं क्लिप टाकेल, जर ऑडिओ नाही टाकू शकत तरी. तर तुम्ही असं कम्पेअर करून बघाल. पण त्या लेकची खासियत आहे त्याचा कलर. आणि खूपच भयंकर कलर आहे त्याचं. म्हणजे की आपण बोलतो ना असं स्कायचं कसं कलर असतं तसं स्काय ब्लू. स्काय पण नाही एवढं दिसेल की नाही, कारण की आम्ही होप करत होतो, कारण की आज सनी डे असलं पाहिजे. कारण की ते सन मध्ये अजून मस्त दिसतात सगळे लेक्स. सन मध्ये ब्राईट दिसतं. Yes. बापरे, हे बघ, हे काय मस्त दिसतंय. हा, खूप छान दिसते. थांबा मी तुम्हाला दाखवते. फुल टाउनशिप आहे हा ही कॅलगरीची. कॅलगरीने आपलं वेलकम तर मस्त केलेलं काल. एवढं मस्त सनसेट दाखवला. आज सकाळी कदाचित दिवसनी क्लिप काढला मी वॉशरूम मध्ये. सनराईज पण झालं मस्त. आम्ही तेच होप करत होतो की चांगलं सन सगळीकडे असलं पाहिजे, कारण की पाऊस पडला तर ते हे आणि जून रेनिएस्ट मंथ आहे इथे. तर आम्ही एवढं घाबरलेलो. आणि डोंगरांमध्ये वेदर खूप फास्ट चेंज होतं. खूप डिफिकल्ट आहे गेस करणं. ट्रॅक करते ही मला ओरडत होती, नको बघू, बघणंच सोडून दे. मी तर बोललेली लिटरली मी सकाळी बघायचो, मला दाखवायचं नो रेन. 2 तासांनी मी बघायचो 40 mm रेन. 40 mm म्हणजे खूप बेकार पाऊस. मग संध्याकाळी परत बघायचो 1 mm रेन. तर काय भरोसा नाही आहे. म्हणून मी याला बोललेली की बघणं सोडून दे, 2 दिवसा आधी बघ. आणि मी इनफॅक्ट काल पण आम्ही रात्री बघितलं. आज रात्री पाऊस दाखवत होता, आज सकाळी नाही दाखवत. माहित नाही, दिवसात चेंज पण होऊ शकतं. आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, हा जो व्लॉग आहे डे 2 वाला, त्याच्यामध्ये काहीच स्किप नका करू. कदाचित आम्ही हा मोठा पण बनवू, खूप स्किप पण नका करू काहीच. आणि लास्ट पर्यंत बघा, कारण की एव्हरी डेस्टिनेशन हे तर आम्ही तुम्हाला आता फर्स्ट असं सांगितलं, पण एव्हरी डेस्टिनेशन जे पण येईल ना ते खूप मस्त असेल. ब्युटी ऑफ नेचर कळेल या व्लॉग मध्ये. एक्झॅक्टली. आणि तुम्हाला असं वाटेल की ओ माय गॉड, काय बघून घेतलं आम्ही आणि इकडे गेलंच पाहिजे, असं वाटेल तुम्हाला. सो स्टे ट्यून. मित्रांनो, आय डोंट नो तुम्हाला ह्या व्ह्यूने दिसतंय की नाही, पण मी झूम करून दाखवते. लिटरली 15 मिनिटं ड्राईव्ह केली आम्ही 15 मिनिटं गाडी स्टार्ट केली आहे ड्राईव्ह. आणि हे बघा, मला डोंगर दिसायला स्टार्ट पण झाले. शीट, ते बघ, ते किती उंच आहे. ओ माय गॉड. थांबा, हे ट्रान्झिशन टाकते मी. थांबा, तुम्हाला दिसेल आता. ओ माय गॉड, हे बघा मित्रांनो, किती भारी वाटतंय. आम्ही लिटरली 15 मिनिट्स ड्राईव्ह केलंय. ते डोंगर, ते बघ, 15 मिनिट्स ड्राईव्ह केलंय आम्ही लिटरली अजूनपर्यंत. Damn, here we go. आता लिटरली असं आम्ही किती चाललोय. मी तर रोडवर बघतच नाहीये, मला तर समजतच नाही काय करू. अर्धा तास पण नसेल झाला ना. आणि एवढे असं फुल समोर बस डोंगरा दिसतंय अख्खं. म्हणजे असं वाटतं इथून ते तिथपर्यंत पीक्स वरती बर्फ पडलाय. एवढं मस्त दिसतंय ते. लाईफ मध्ये ना मित्रांनो, पैसा असेल ना, इकडे या आणि हे बघा. आय स्वेअर, कसं पण काय पण करून घ्या. कारण की मी तर स्वित्झर्लंड नाही बघितलंय, पण मी स्वित्झर्लंडचं एवढं ऐकलेलं लहानपणापासून. पण लुक एट दिस, ओ माय गॉड, किती सुंदर आहे. जगामध्ये काय काय आहे आपल्याला माहिती पण नाहीये. प्लीज, प्रत्येक जागेचं त्याचं वेगळं ब्युटी आहे. सगळं एक्सपिरियन्स, सगळं तर नाही करू शकत. जे करू शकतात ते लकी आहे.
आम्ही ट्राय करतोय कनेडियन रॉकीजला पॉप्युलर करायचं, कारण की ते पॉप्युलर होण्यालायक आहे, त्याला ते अप्रिसिएशन ते डिझर्व करतात. तर तुम्ही बघाल पुढे. जेवढं स्वित्झर्लंडचं हाईप आहे ना की स्वित्झर्लंड हे ते असेल ते ब्युटिफुल आहेच, पण त्याच्या लेवलचं आहे मी बोललो. पण त्याचं हे काय माहितीये का, आपल्याकडे ब्रिटिशर्सनी रूल केलं, युरोप आपल्या जवळ आहे आणि मिडल आहे ना, तर म्हणून ते खूप फेमस आहे. हे कसं एकदम वेस्ट पडतं. आता आपली जनरेशन इकडे यायला लागली, तर लोकांना हे एक्सपिरियन्स होत आणि आहे. इथे म्हणजे इथे जर तुम्ही आले तर तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. इथे फक्त येऊन ट्रॅव्हल करणं खूप एक्सपेन्सिव्ह पण आहे, कारण की लांब आहे obviously. लांब आहे ते. आणि टाइम तुम्हाला डेज पण खूप द्यावे लागतात. जसं स्वित्झर्लंडचं नाही, 8 तासाची फ्लाईट पकडली, तिकडे पोहोचलं, फिरलं, परत आलं, तसं पण हे डिझर्व जर तुम्ही म्हणजे लाईफ मध्ये काम करताय तर त्याचं ते कधी पण तुम्हाला चान्स असलं मिळाला की पाहिजे. तुम्ही कॅनडामध्ये आले तर ही जागा तर मिस नका. आणि जर तुम्हाला माउंटन्स आवडत असेल तर ओ माय गॉड, प्लीज हे मिस नका करू. आम्ही आतापर्यंत पोहोचलो, पण आम्हाला फक्त जे दिसतं ना, मी तुम्हाला आता दाखवते एक क्लिप, तुम्ही बघा, तुम्हालाच वाटेल की हा इथे आलं पाहिजे. कसं वाटतंय? मला तर काय नाही. मला असं वाटतं किती वेळा मी कॅमेरा फिरव इथून तिथून यार. हे बघा, माहित नाही तुम्हाला इथे दिसतंय की नाही, हे बघा, हे घोडे, गाई, म्हशी, ग्रीन, आणि मग ब्लू, आणि मग त्याच्यानंतर डोंगर ब्राऊन, क्लाउड व्हाईट, आणि सन मारताय गोल्डन. सगळे कलर बघून घ्या मित्रांनो. पूर्ण मी तुम्हाला झूम करून दाखवते, डोंट यू वरी. किती मस्त ब्राऊन, वरती हलका हलका बर्फ आहे, किती छान दिसतंय यार. रिॲक्शन येतच राहते. आम्ही एव्हरी टर्न घेतोय ना, काहीतरी मस्त दिसतंय. अरे एक पीक येतंय डोंगरचं, थोडं पुढे गेलं की त्या पीक पासून अजून मोठा डोंगर मागे दिसतो. हा, ते बघ, जसं exactly. की तिकडेच बघ. आम्ही एवढं जास्त ग्रेटफुल आहे, एवढं जास्त की देवाने आम्हाला ह्या काबिल बनवलं की पहिल्यांदा आम्ही हे सगळं बघू शकतो. दुसरं, आम्ही एवढं टच वूड आम्ही जेव्हा पण प्रे करतो की देवा प्लीज सिनिक असू दे, प्लीज सन ठेवू दे, सन असू दे, एव्हरी टाइम सन निघतं. आणि हे जगातला मोस्ट सिनिक हायवे, वन ऑफ द मोस्ट सिनिक हायवेज कन्सिडर केलं इथे जातं. जर क्लाउडी वेदर असतं ना, तर एक्झॅक्टली पूर्ण मजा काहीच गेली दिसलं असती. नसतं. मजा. आणि होतं असं, जूनचा महिना सगळ्यात पाऊस पडतो, तरी आमच्यासाठी आज सन आहे, क्लाउड्स आणि कमी तुम्ही आहे. काय करू नाही शकत त्या मस्त सिच्युएशन मध्ये. काय जर नाही. cloudy आहे आणि तर cloudy आहे. आम्ही हे बोलूनच आलेलो की जे दिसेल ते दिसेल, जे देव दाखवेल आपल्याला ते बघू आपण. पण देवाने हे दाखवलं, आम्ही खूप खूप जास्त ग्रेटफुल आहे, खूप जास्त. हे अॅनिमलच्या क्रॉसिंग साठी मित्रांनो हे बांधलंय की वरून ते लोक क्रॉस करू शकतात, म्हणजे त्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे आणि गाड्या खालून जातील. खूप डेथ व्हायची त्यांची. हा, खूप डेथ्स होत होते. आणि आता बघा तुम्ही, yeah baby, oh my god, oh my just oh god. इकडे एवढे बोर्ड लावले. जस्ट आम्ही बघितलं एल क्रॉसिंग, डिअर क्रॉसिंग. मी याला बोलली स्लो कर गाडी, आणि आम्ही आता जस्ट एक बघितलं की ते बिचारा मरून पडलेलं. तरी नाही, आता ते काय नाही करू शकत, एवढं स्पीड जास्त आहे ना, स्पीड तरी 110चा हायवे आहे. पण ट्राय करतात लोक की नाही व्हायला पाहिजे, पण हा. काय करू शकतो. पण आता नशीब त्यांनी आता ते सगळं बांधलंय, तर मग तर मग ते हे बघा, आहे. थांबा मी दाखव. सगळं काही थांबवून हे बघा. तर आम्ही इथे रोड साईड थांबलो. इथे थोडा एक स्पॉट आहे थांबायला, पण तो स्पॉट बघा तुम्ही भाई भाई साहब, हा काय स्पॉट आहे. इथे कसं कोणी गाडी नाही थांबवेल सँड, लाईक लिटरली. हे बघ, ओ शिट. हा पूर्ण हायवे आणि इथे आम्ही गाडी लावली आहे आणि त्यानंतर हा व्ह्यू आहे. आणि हे फर्स्ट स्टॉप आहे बस. हे बस असं स्टॉप आहे, हे काही स्टॉप पण नाहीये, बस ऑन द वे. काय मस्त डोंगर दिसत आहेत ते वाले. आणि इथे पण काय पीक्स आहेत भाई, नवीन दिसले आता हे वाले जे पिक्स आले ना, ते नवीन आहेत सगळे. हे आधी नाही बघितलेले, ह्याच्यावर जास्त Cross आहे. केले आपण. हे आता बर्फावाले चालू झाले सगळे. कॅनडाचा हायवे हे मस्त आलं ट्रेनला. काय सनकिस होते मी, बघताय तुम्ही, काय मजा येते. आमचं तोंड, आमची स्माइल, आणि आमचं असं थांबतच नाहीये पूर्ण. आणि आता हा काहीतरी बोलला आणि मी बोलली हे ट्रान्स कॅनडा हायवे आहे, जे बेस्ट वाला हायवे आहे, तो अजून ते चालू पण नाही चालू पण नाही झालंय. जे आईस फील्ड पार्क आहे
तर मग माहित नाही आईसफील्ड पार्क वगैरे तर कायच दिसणार आहे जर इथे तसं दिसतंय. हा मी लिटरली आता कॅमेरा फिरवेला डोंगर, हे बघ. काही फिरवलं नाही डोंगर. सो आता बॅम्फ नॅशनल पार्क स्टार्ट झालंय आणि आम्ही जेव्हा ट्रिप बुक केलेली आम्हाला हे माहिती नव्हतं, आम्हाला नंतर कळालेलं सगळं बुकिंग केल्यानंतर. पण कॅनडाच्या प्राईम मिनिस्टरनी अनाऊन्स केलेलं की जून 19 पासनं कितीतरी सप्टेंबर पर्यंत सगळे नॅशनल पार्क कॅनडाचे फ्री केलेत त्यांनी, सगळे नॅशनल पार्क की जा समर मध्ये फिरा. फिरण्यासाठी त्यांनी फ्री केले national. एक दोन नाही, कॅनडाचे सगळे नॅशनल पार्क सगळे लिटरली सगळे स्टेट्स मध्ये सगळं काय. मस्त ना. आणि जून 19 पासून स्टार्ट झालं, काल जून 19 आणि आज जून 20. आम्हाला माहिती नव्हतं हे, आम्हाला नंतर समजलं सगळं बुक. आम्ही सगळ्या बाबतीत खूप लकी आहे, थँक गॉड. बेस्ट डिसिजन हे होतं की आम्ही कार रेंट केली आणि आम्ही आधी शटल करणार होतो इथून आम्हाला जी बँक मध्ये घेऊन जाईल आणि मग आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करणार होतो. पण आम्ही कार रेंट केली, आम्ही खूप लकी आहे. खूप खुश आहे ह्या डिसिजननी. या डिसिजनने आम्ही खुश आहे. कारण की जर आपण बस केली असती जर आम्ही बस केली असती ना तर कसं आहे माहितीये की बसमध्ये आपण एक साईडला बसणार आणि मग प्लस समोरचा व्ह्यू नाही दिसणार, जेव्हा गाडी फिरेल टर्न मध्ये तेवढं दिसणार. आता आम्ही तिथे मागे थांबलेलो, कोणी थांबवलं नसतं आम्हाला, तर समजतंय तुम्हाला. आम्ही खूप स्वतःच्या गाडीचं फ्रीडम असतं की कुठे थांब पाहिजे तेव्हा थांबा. तेच एक्झॅक्टली. आणि दुसरी गोष्ट ही की जे शटल होतं त्याचं प्राइस पण तेवढंच होतं जेवढ्याला आम्हाला गाडी पडली 3 दिवसांसाठी. हा आम्ही कॅल्क्युलेट केलेलं पेट्रोल वगैरे आणि गाडी रेंट करून बसनी, कारण की तिकडे पण ना कसं आहे ते आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगू, खूप ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्ट करावं लागतंच आहे. पण आम्हाला हे होतं की हे जे आहे आणि ते जे आम्ही आज करणार आहे आईसफील्ड पार्कवे ते नाही करू शकत आपण बसनी, तर मग आम्ही बोललो की ते तर करायलाच पाहिजे. म्हणून त्या एक्झॅक्टली त्या फक्त त्या रिझन साठी आम्ही कार केलेली. पण आम्ही खूप खुश आहे की आम्ही हे पॅच पण कारनेच कव्हर करतो. मित्रांनो मला एवढं झूम आउट करावं लागलंय हे, कारण की आम्ही लिटरली डोंगराच्या खाली आहे. खाली म्हणजे लिटरली खाली, एवढं वर आहे आमच्या. म्हणजे हे बघा असं करावं लागतंय मला. हे बघा याच्यामध्ये छोटासा वॉटरफॉल पण आहे, किती मस्त. छोटासा म्हणजे लांब आहे पण खूप उंच हे आहे. पाणी कमी आहे पण हाईट खूप आहे. हा. We are officially in Banff. The dream trip is finally here. And it is so beautiful. I can't even explain. एवढी मजा येते गाडी चालवायला. पूर्ण रोड खाली आहे, समोर असे व्ह्यू दिसत आहे, गाडी एकदम सेम स्पीड वर चालली आहे. मला काय करायचं नाही, सरळ सरळ जायचंय. जवळजवळ 100 किलोमीटर मला सरळच जायचं होतं. हा सिरियसली काय. आणि त्याच्यासोबत हे व्ह्यूज चेंज होत चालले. मी सरळ चालतोय आणि व्ह्यूज आपोआप चेंज होत चालले. हे बघा. How are you feeling? Extremely On top of the world. Top of the world. आता तुम्ही बघताय हे बॅरिकेड्स लागलेत सगळीकडे. पूर्ण ह्यांनी हायवेला लिटरली जिकडे जिकडे होऊ शकतं सगळीकडे पूर्ण लावलंय. या साईडला हे बघा फुल बॅरिकेड आहे सगळीकडे. ट्यूजडेला जेव्हा कामावर जाऊ तेव्हा विचारतील हाऊ वॉज युअर वीकेंड. लुक ॲट आवर वीकेंड. You can always go on a Friday and come back on a Monday or Sunday or Monday, and it is so true. वीकेंडला घरी बसून आराम करतो आपण. व्हेरी गुड केलं पाहिजे आपण कधी कधी हे सगळं पण केलं पाहिजे. येस करा. ओ येस. सो आपलं जे फर्स्ट स्टॉप आहे ते आहे पेटो लेक. आय गेस आम्ही आमच्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण कधी ना कधी बोललोच असणार की कॅनडामध्ये जेवढे लेक्स आहेत तेवढेच लेक्स जास्त आहे पूर्ण जगाचे लेक्स मिळवून. पण कॅनडामध्ये त्याच्यापेक्षा जास्त लेक्स आहे पूर्ण जगाचे बाकीचे लेक्स मिळवून पण. तर तुम्ही आता बघा आम्ही ह्या ट्रिपमध्ये कॅनडाचे बेस्ट लेक्स कव्हर करणार आहे आणि जगामधले वन ऑफ द बेस्टेस्ट लेक्स कव्हर करणार आहे. तर मग बघा तुम्ही. पेटो तर आहेच वर्ल्ड्स बेस्ट. पेटो वर्ल्ड्स बेस्ट आहे. आम्ही देतोय ह्याला पदवी. आम्ही बघितलं पण नाही अजून फोटो नंतर. आणि उद्याचा जे दिवस असेल त्याच्यामध्ये अजून छान छान लेक्स बघत राहा. लेक्स फक्त बघतच.
This is the world's most scenic highway. Yes! This is वेडा झालोय मी वेडा झालोय मित्रांनो. भाई हे डोंगर बघा. Shit! बघा मित्रांनो, ही बोले की आम्ही येताना थांबू, पण ओ गॉड, हे काय आहे? पॅनोरामिक व्ह्यूज ओनली. आम्ही आलोय पेटो लेक. आता हाईक करून जायचंय. पण हे व्ह्यू बघा मागे किती सुंदर. पार्किंग लॉट मधनं व्ह्यू आहे. आता आम्ही हाईक करायला स्टार्ट करतो. छोटीशीच आहे, जास्त मोठी नाही आहे. आम्ही ट्रेल स्टार्ट केले, पण 700 मीटरच चालायचं आहे. आणि 700 मीटर नंतर हे व्ह्यू पॉइंट आहे पेटो लेकचा. किती मस्त आहे, झाड वगैरे ना. हां, आम्ही जिथून आता एवढं कम्फर्टेबली चालतोय, माहिती आहे मी दिसते की नाही. तिकडे आईस होतं. तिकडे फुल आईस होतं, कारण की आत्ता थोड्या दिवसाआधी ते फ्लड आलेलं आणि मग बर्फ पूर्ण पडलेलं आणि सगळं मग जसं टेम्परेचर वितळत होतं तर ते वितळून सगळं स्लिपरी झालेलं. लोक अगदी घसरत होते, आम्ही व्हिडिओज मध्ये बघितलं. आणि आम्ही घाबरलेलो, पण आता आम्ही एवढं मस्त चालतोय. माझा पाय ठीक नाही झाला अजून, जसं इथे आहे मध्ये थोडं. हां भाई 700 मीटर होतं, पण स्टीप आहे खूपच, म्हणून दम लागतंय. पण मस्त आहे ट्रेल. ट्रेल कंप्लीट झाली आहे मित्रांनो आमची. आणि आता आम्ही चाललो आहे द वर्ल्ड्स मोस्ट ब्युटिफुल लेक बघायला आलो आहे मित्रांनो आम्ही. तुम्हाला दाखवतो फर्स्ट लुक ऑफ द लेक. शिट, ओ माय गॉड. भाई काय कावळ्याची साईज आहे, एवढा. वर्ल्ड बेस्ट लेक सोबत वर्ल्ड बेस्ट पार्किंग लॉट पण आहे. इथे पार्क केलं आणि हे व्ह्यू बघा. हे व्ह्यू पार्किंग लॉट मधनं. सनग्लासेस आर आउट बिकॉज द सन इज हियर. काय लेक होती, काय मजा आली. काय कलर होता, अरे ब्युटिफुल कलर. आणि आम्ही जॅकेट घातलंय कारण की भाई थंडी आहे डोंगरांमध्ये. थंडी, बर्फीले डोंगर एवढे तर थंडी तर आहेच. आता आम्ही चाललोय आमच्या नेक्स्ट स्पॉट्स वरती. स्पॉट्स, अच्छा. स्पॉट्स हां हां. आता पहिले आम्ही आता बँफकडनं जॅस्पर टुवर्ड्स जे आईसफील्ड पार्कवे कंटिन्यू होतं त्याच्यावरती जाऊन आता आम्ही काय बघायला जातो. टुवर्ड्स जॅस्पर चाललोय, पण 15 मिनिटच लांब आहे. वॉटरफाउल लेक जास्त फेमस नाहीये ही लेक, अच्छा, पण व्ह्यू खूप छान आहे. आणि मी नाही बघितलंय, फोटो पण नाही बघितलाय मी. आणि लास्ट मोमेंटला बोलला की तिकडे पण जाऊया, जास्त जवळ नाही. पण तू एवढं नाही बघितलंयस. हा, दोन्ही जवळ आहे, जास्त लांब नाहीये. तर हा बोलला की करूनच घेऊया. तर मग मी बोलली ओके, तर आपण आता तिथे जातोय. जेव्हा आम्ही आईसफील्ड पार्कवे स्टार्ट केलेलं तिकडे घेऊन आलेलं की 230 किलोमीटर्ससाठी तुमच्याकडे बिलकुल रेंजच नाही आहे. सो आम्ही कालच ऑफलाईन मॅप डाउनलोड केलेलं आणि आम्ही त्याच्या थ्रू जातोय आता. तर आता मग कसं थांबाय. भाई हे लोक इथे सायकल, पूर्ण परिवार तिकडे सायकलिंग करताय. ह्यांना भीती नाही वाटत आहे की भालू येईल आणि काय करेल. एवढं भालू प्रोन एरिया आहे हा. सगळीकडे लिहिलंय आणि बघितलं पण गेलंय खूप वेळेस. किती वेळ स्पॉट झालंय, खूप वेळ स्पॉट झालंय. आणि ते लोक निघालेत सायकल करत. खतरनाक ऍडव्हेंचरस आहे ते लोक. ही आम्ही इथे गाडी पार्क केली आहे आणि हे व्ह्यू बघा. हे आहे वॉटरफाउल लेकचा व्ह्यू. काय सुंदर दिसतंय भाई साहब. इथे आम्ही थांबलोय, इथे कोणीच नाहीये. पाण्याचा कलर बघा आणि काय ब्लू आहे पाणी. आणि मागे ते व्ह्यू डोंगराचं हे बघा, किती लाईक
कशी वाटली तुला ही लेक? खूपच छान. मी बघितली नव्हती म्हणून मला अजून जास्त मजा आली. किती प्रिटी, किती सायलेंट आहे ना एकदम. कोणीच नाही आहे, फक्त आम्ही दोघंच आहे सध्या. आणि आता एक गाडी आली. तर आता आम्ही आलोय आमच्या थर्ड स्पॉटवर, जे आहे मिस्टाया कॅनियन. तिकडे इथे पण मस्त गाडी पार्किंग करायला मस्त जागा आहे. तर पार्क करून आणि एकदम मस्त मागे डोंगर दिसतं, एकदम भारी. पार्क करून आता आम्ही छोटंसं ट्रेल आहे ते करून जाऊ 10 किलोमीटर आणि बघू. हिचा पाय तुटलाय, लिगामेंट टेअर झालंय, तरी पण सगळीकडे चालते. अशा रोडवर चालत चालत येते. व्ह्यू नाही सोडत आहे. व्यू बंद नहीं करूंगी लाइफ में कभी. मागे बघ भेंडी, मागे बघ. ओ भाई 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 भाई, ओ किती जायंट आहे. ज्यांचे पाय नसतात, हात नसतात, ते लोक पण फिरतात, कारण की त्यांना इच्छा असते. इच्छा असणं गरजेची आहे मित्रांनो. शक्ती खूप गरजेची. बाकी सगळं तर सेकंडरी आहे. हा तो कॅनियन आहे जो फॉर्म झालाय. पाण्याचा आवाज बघा, बाप रे बाप. आता आम्ही पाण्याच्या अजून जवळ जातोय, अजून थ्रिल करायला. आय सिरियसली डोंट नो तुम्हाला ऐकू येत आहे की नाही, कारण की पाण्याचा फोर्स मी तुम्हाला दाखवेल ना, आयशापतीसून जो पडेल ना. हे बघा, हे आहे क्लोजअप व्ह्यू मित्रांनो. पाण्याचा फोर्स बघा. हे पाणी वाहून पूर्ण इथे जातं. सो आता आम्ही जे बघितलं, आम्ही मिस्टाया कॅनियन बघितलं, तर ते आम्ही जी पेटो लेक बघितली ना, तिकडून त्याच्यामध्ये लिहिलेलं की ते स्टार्ट होतं आणि मग पुढे अजून एक प्रोव्हिन्सची रिव्हर आहे, त्याच्यामध्ये जाऊन मिळतं ते. आणि हे खूप वर्षांपासनं फुल स्ट्रक्चर क्रिएट करते पाण्याच्या फोर्सनी. आणि ते किती मस्त दिसत होतं, किती मस्त एकदम. अरे मी एक्सप्रेशन देतोय ना, लोकांना समजलं पाहिजे ना. किती घाण. अरे तर ते पाण्याच्या फोर्समुळे त्या दगडाचा स्ट्रक्चर असा झालाय. वेगळा टेगळा असे टर्न घेतलेत त्यांनी. पाण्यामध्ये हात टाकलेलं, थंडगार पाणी होतं. आता आम्ही चाललोय, हाईक आहे थोडीशी परत जायला पार्किंग लॉटला. मित्रांनो, नेक्स्ट आहे बोले. किती भारी दिसतंय. आम्हाला प्लीज इंस्टावर फॉलो करा. मी अशी रील बनवेल ना, तुम्ही लोक पागलच होता. तर इथे लेककडेच लॉज आहे ही, तर तिकडे त्यांचं छोटं कॅफे पण आहे. तर तिकडून आम्ही घेतलं हॉट चॉकलेट आणि चॉकलेट चिप कुकी. आणि हे व्ह्यू बो लेकचं. आता आम्ही थांबलोय वेदर क्लिअर व्हायला, पण मी होतंय क्लिअर आहे बघ. ओ माय गॉड, इथे बघ किती बर्फ आहे या डोंगरावर. हे बघ, कायच अनबिलिव्हेबल स्पॉट्स आहेत इथे. हे बघा, ही लेककडे हे कायच मस्त दिसतंय. हे बो लेक, ब्युटिफुल बो लेक. कायच लेक आहे मित्रांनो, कायच लेक आहे. तर आता बो लेकची खासियत आहे की आम्ही गाडीमध्ये बसलोय आणि समोर बो लेक. आणि हे बघा, एकदम प्रिटी. आता मित्रांनो एवढ्या गाड्या जात आहेत समोरच्या साईडने, कारण की आता किती 12 वाजले, गर्दी वाढेल सगळीकडे. आणि आमचं ऑलमोस्ट आम्ही संपवून उलट चाललोय परत. काल रात्री झोपताना आपण ना एवढं थकून गेलेला आम्ही, कारण की किती 12 वाजलेले. तर हा बोलला की जाऊ दे 7ला निघूया, 6ला नाही निघूया, म्हणून आम्ही 6चा अलार्म लावून झोपलेलो. आणि मग 1:07
हा मजाक नाही, एक साथ दोघांची 5ला झोप उघडली, आम्ही एकमेकांकडेच बघत होतो, उघडली आणि मग हा बोलला जायचं कसं आलं, आणि आम्ही बोललो हो, आणि आम्ही दोघं उठलो, आंघोळ केली आणि इकडे आलो, आणि लवकर आलो म्हणून आम्हाला सगळं काही सन मध्ये दिसलं, आणि आता सगळं आबाळ आबाळ झालंय. खूप लकी आपण या सगळ्या बाबतीत, आणि इंट्युशन पण चांगले आहेत आपले या बाबतीत. तर मित्रांनो, सॉरी टू इंटरप्ट युअर व्ह्यूज. जे एवढे सुंदर व्ह्यू तुम्ही बघताय, आम्हाला पण समजत नव्हतं. आम्ही आता एडिटिंग करतोय कोणते क्लिप्स टाकावे आणि कोणते नाही, कारण की खूप डिफिकल्ट होतं. चांगले क्लिप म्हणजे सगळं चांगलं होतं, त्याच्यातून चांगलं निवडणं खूप डिफिकल्ट होतं. खूप व्हिडिओज आहे आणि लिटरली आम्ही 40% टाकलं असेल. हां, हे फक्त 40% आहे, जे एकदम बेस्ट मधनं बेस्ट आहे. म्हणून मी तुम्हाला बोलते इन्स्टावर फॉलो करा. येस. तर तुम्ही जे आता व्हिडिओ बघितलं, पूर्ण ब्लॉग बघितला, तुम्ही ते बेस्ट व्हर्जन बघितलंय, सगळ्यात बेस्टेस्ट व्हर्जन आय मीन. तर आम्हाला हा व्लॉग हो आहेच ऑब्व्हियसली, होपफुली म्हणजे की मे बी आम्ही खूप ऑब्व्हियसली क्लिप्स कोणी मिस केले असणार असं मला वाटतं. हां असू शकतं, Yeah. पण ठीक आहे आता. त्यासाठी तुम्ही इन्स्पिरेशन घेऊन गेलं पाहिजे तिथे. तर हा व्लॉग आम्ही फर्स्ट डेच आमचा कंटिन्यू होतोय अजून पुढे. आम्ही पुढे पण खूप काही लिटरली केलं. लिटरली कारण की 12 वाजलेले जेव्हा आम्ही हे बंद केलंय, त्याच्यानंतर आम्ही खूप काही केलेलं, एकदम अनरिअल जागेवर गेलेलो, अजून वेगळं काहीतरी. हो, तर ते त्यासाठी तुम्हाला दुसरा पार्ट बघावा लागेल. हा, कारण की हा पार्ट इथे संपवावा लागतंय, कारण खूपच मोठा होईल नाही तर ब्लॉग. तर हा मोठा आहे आमच्या युजल ब्लॉग्स पेक्षा, पण ठीक आहे. पण ठीक आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आहे. तर तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर ह्याच्या नेक्स्ट पार्ट पण बघा आणि पूर्ण जर्नी बघा बँकची, आणि एन्जॉय करा. See you in the next one.